सक्रिय सभासदाला अवर्ग सभासदालाच कारखान्याचं चेअरमन होता येते, हा कायदा आहे. आणि तो सहकाराच्या कायद्यानुसार आमची संस्था ती माळेगाव सहकारी साखर कारखाना रजिस्टर झालेली नोंदणीकृत संस्था आहे. आणि हे राष्ट्रीय अध्यक्ष ब वर्ग अनुत्पादक मतदारसंघातून उभे राहिलेले आहेत. तेव्हा त्यांना उभा राहताच येणार नाही ते त्यांनाही माहीत आहे. परंतु केवळ आणि केवळ सभासदावर दबाव टाकायचा, एक वेगळी भीती निर्माण करायची. आणि दुसऱ्या बाजूनं त्यांनी उभे केलेले 20 जे उमेदवार आहेत त्याच्यात कुणाचं नाव घ्यायचं चेअरमन पदासाठी? कुणाचं नाव घेतलं तरी अनेक अडचणी वाढणार आहेत हे त्यांना चांगलं माहिती आहे, म्हणून त्यांनी स्वतःचं नाव घेतलं. आणि 5 वर्ष ते चेअरमन राहणार म्हणून सांगतात. मला या ठिकाणी नम्रपणे आठवण करून द्यायची त्यांना की राज्याचा व्याप एवढा मोठा आहे, मला वेळ देता येत नाही, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी राज्यातली अग्रगण्य जिल्हा सहकारी बँक आहे त्या बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा आपण 2 वर्षापूर्वी दिला. त्या ठिकाणी आमच्याच इथले माळेगावचे रणजित तावरे यांना तुम्ही स्वीकृत संचालक करून घेतलं. मग जिल्हा बँकेला तुम्ही वेळ देऊ शकत नाही आणि बारामती तालुक्यातल्या 35 गावाच्या कारखान्याला तुम्ही वेळ देऊ शकताय. मला वाटतं ही कुठेतरी दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे. त्यांनी कालच्या भाषणात सांगितलं की विरोधक म्हणतात मी सहकार मोडीत काढतोय, पण सहकार जर मला मोडीत काढायचा असता तर मी जे सहकार दूध संघ मार्केट आहे त्यासाठी मी निधी आणला नसता, जागा घेतली नसती, त्याचा विकास केला नसता. दूध संघ मार्केट कमिटी याच्यावर काही जास्त बोलण्यात मला हे वाटत नाही. पण आमच्याबरोबर जो दूध संघ रजिस्टर झाला बारामती तालुका दूध संघाबरोबर, संगमनेरचा बाळासाहेब थोरातांचा दूध संघ रजिस्टर झाला. त्या संघाने अनेक उपपदार्थ निर्माण केले, तिथल्या शेतकऱ्याला अधिकचे 2 पैसे देण्याचा प्रयत्न केला. मात्र बारामतीच्या दूध संघाने तशा प्रकारचा कुठलाही प्रयोग केलेला नाही आणि तिथल्या शेतकऱ्याला अधिकचे पैसे देण्याचा त्यांनी प्रयत्नही केलेला नाही. दुसरे राहिले मार्केट कमिटी. मार्केट वेगळा विषय आहे. सरकार काही ना काय सांगतो की बहुवर्गाच्या उमेदवाराला कारखान्याचं चेअरमन होता येईल. MCC ऍक्ट कलम 32 आणि कलम 27 त्यानुसार सक्रिय अवर्ग सभासदालाच चेअरमन होता येईल. आता ते म्हणतात वेळ पडली तर कायदा बदलू. आता त्यांच्यासाठी काही राजा बोले दल हाले काही करू शकतात. काल ते बोलताना असे बोलले की जर मी जर चेअरमन झालो तर सहकार आयुक्त माझं काम लगेच करेल आणि जे काय परवानगी घेत आपल्याला परवानगी लगेच करतात, कारण की सर्व माझ्या हातात आहे. अहो तुम्ही चेअरमन नव्हता गेल्या 70 वर्षामध्ये 69 वर्षामध्ये चेअरमन नव्हता तरी माळेगाव कारखान्याची कामं कुठली अडली नाहीत. किंवा राज्याच्या सगळ्या साखर कारखान्यात काही तुम्ही चेअरमन नाही, तिथले कारखाने उत्तम चाललेलेच आहेत. हे काहीतरी वक्तव्य थोडीशी गची बाधा असल्यासारखं असं मला वाटतं. अहंकाराचा हा शब्द आहे. त्याला जोडून ते असेही म्हणले की माळेगावचं भलं कोणी करू शकतं ते फक्त अजित पवारच करू शकतो, दुसरं कोणी नाही. माळेगावचं भलं कोण करू शकतं याचा चांगला विचार माझ्या सभासद राजाला माहित आहे आणि म्हणून त्याने अगोदरच निर्णय केलेला आहे. त्यानं अगोदरच निर्णय केलेला आहे तो 24 तारखेला सत्याच्या निकालामध्ये तुम्हाला मिळाल्याशिवाय दिसल्याशिवाय राहणार नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. सभासदाला आपण काय आवाहन करणार? सभासद राजाला एकच सांगेन, कारभारी निवडताना माळेगाव कारखान्याचा कारभारी हा खाजगीकरणाचा जनक नसावा. तो खऱ्या अर्थानं कारखान्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचा विचार करणारा असावा. तो
तो कुठलाही उद्योगपती नसावा, ज्याला तुमच्या प्रपंचाची आणि तुमच्या ऊसाच्या घामाच्या दामाची काळजी आहे, अशाच प्रकारचा माणूस त्या ठिकाणी जावा आणि तो त्याची निवड तुम्ही करावी अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करेन. अजित पवारांनी उमेदवारी दाखल करून ही निवडणूक प्रतिष्ठित केली का? आता हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल.